थँक्स अ लॉट मिस्टर शास्त्री. कशासाठी? पोलीस स्टेशनला जाताना प्रश्न पडला होता. पिऊला ठेवूनही जाता येत नव्हतं, घेऊनही जाता येत नव्हतं. तुम्ही आलात म्हणून जाऊ शकलो. विराज, डोंट बी सो फॉर्मल. पिऊनी त्रास नाही ना दिला तुम्हाला? त्रास द्यायला काय लहान आहे का ती? हुशार आहे, खूप समजूतदार. आमची दुसरीच भेट असेल, पण बोलत अशी होती जशी अनेक वर्षांची ओळख आहे. हा गुण फार कमी लहान मुलांमध्ये असतो. आता परिस्थितीच अशी आहे की तिला शहाणी, समजूतदार व्हावंच लागेल. हॉस्टेलमधून परत आली ते हट्ट करायला, ते पुरवून घ्यायला, कोड कौतुक करून घ्यायला. पण झालं भलतंच. जेव्हा तिला आमची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा आम्ही तिच्या सोबत नव्हतो. आणि आता कुठे होप्स वाटतायत तर हे असं. पियू आणि क्लिनिक दोन्ही सांभाळता सांभाळता तारेवरची कसरत होत असेल ना? खूप वेळा वाटतं मिसेस शास्त्री क्लिनिक बंद ठेवावं, पण माझ्या काही पेशंट्सची अवस्थाच अशी आहे की मी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. मी काय म्हणतो, थोडे दिवस पिऊला आमच्याकडे ठेव ना, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्स, खूप मनापासून थँक्स. सध्या पिऊ हे माझं एकमेव टॉनिक आहे मिस्टर शास्त्री. शिवाय तिला तनिष्काविषयी प्रश्न पडतील, त्यात तिचं वय हे असं. तिच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी तिच्याबरोबर असणं जास्त गरजेचं आहे मिस्टर शास्त्री. पण अर्जंटली कुठे जायचं असलं तर तिला एकटीला ठेवण्यापेक्षा तुम्हाला नक्की सांगेन मी मिस्टर शास्त्री. तुम्ही इतक्या आपलेपणाने मला विचारलत, खूप बरं वाटलं. थँक्स अ टन मिस्टर शास्त्री. विराज, थँक्स म्हणून तुम्ही आम्हाला परक करताय. बाबा ज्यूस. थँक्यू. थँक्यू. आता पुढच्या वेळी याल तेव्हा प्रथमेशला सुद्धा घेऊन या. खूप मजा आली होती त्याच्याबरोबर वाड्यावर खेळताना. नक्की आणू. अजूनही विश्वासच बसत नाही माझा. काय वैर होतं त्या तनिष्काचं आणि माझ्या आईचं. मला तर हा प्रश्न पडलाय की तनिष्काचा ममांशी संबंधच काय? तू बस, मी चहा कॉफी काही घेऊन येते. नाही, नको. बस ना तू, बस. तनिष्का पकडली गेली आहे, तिच्यावर केस चालेल, तिला शिक्षाही होईल. या सगळ्यांनी माझी आई परत येणार आहे का आता? जे झालं ते खरंच खूप वाईट झालं. दी, मला तर या आधीच तुमच्याकडे यायचं होतं, ममांना भेटायचं होतं. जिजूंच्या बाबतीत माझ्यावर जो काही संशय होता तो ऍक्च्युली आम्हीच सॉरी म्हणायला पाहिजे याविषयी. अहो नाही,
प्लीज असं म्हणू नका. काय गैरसमज होता तो दूर झाला. हेच खूप आहे माझ्यासाठी. तुम्ही बोला, मी आलेच. तुला सुद्धा काल चक्कर वगैरे आली होती ना? त्याच वेळी घडलं नाही सगळं? हो, मला चक्कर आली नसती तर मम्मा बरोबर असते मी. हे सगळं तनिष्काने ठरवून प्लॅन करून केलंय. काल मला रस्त्यात भेटली होती. त्यानंतर काय झालं मलाच कळलं नाही. मी डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलमध्येच होते. जर तनिष्कानं हे सगळं केलं असेल तर तिला शिक्षा होईलच, आणि जर नसेल तर ज्यानं हे केलंय तो सापडेलच. दी काही गरज लागली तर केव्हाही सांगा. I will always be there. येतो. तो बळ अज्ञानामध्ये सुख असतं असं म्हणतात. आज मला पहिल्यांदा फील झालं अज्ञानामध्ये दुःख. हिचं म्हणणं मी आधीच ऐकून घ्यायला हवं होतं. मी अंधारात राहिलो नसतो. मला आठवतंय हिने मला अनेक वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण फारसं लक्ष नाही दिलं मी तिच्याकडे. आम्हाला त्रास होईल म्हणून हे एवढं सगळं लपवून ठेवलं तर आमच्यापासून. आई, आम्ही तुम्हाला काळजी करू नका असं म्हटलं असतं तरी तुम्ही काळजी केली असती. खरं म्हणजे आम्हालाही नीटसं कळलं नव्हतं. झालं ते झालं. आता आपण पुढे काय करायचं हे ठरवायचंय. बाबा, काय करायचं पुढे? मला वाटतं डॉक्टर जोशी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करू शकतील. पण मला हेच कळत नाहीये की आपण कधी कुणाचं काही वाईट केलं नाही, मनात सुद्धा आणलं नाही. आपण देवाचं एवढं सगळं करतो,
मग आपल्याच बाबतीत हे असं का? वसुधा, खऱ्या भक्तांचीच देव परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेतून सही सलामत पासही करतो. आपले संस्कार, आपली भक्ती याचं संचित आपल्याकडे आहेच. पण तरीही डॉक्टर जोशींसारख्या तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे. कुसुमात ते आली नाही अजून ना? मला नाही वाटत तेवढ्यात येतील. मला याचीच भीती वाटत होती. सुलेखाला कोणीतरी माध्यम लागतं मेंदूचा ताबा घ्यायला आणि इथपर्यंत पोचायला. जे माझ्या बाबतीत झालं तेच कुसुमात्याच्या बाबतीत होणार नाही ना? आली. काय झालंय? काय असे काय बघताय माझ्याकडे? नाही, तुम्ही एवढ्या लवकर तिथून याल असं वाटलं नाही म्हणून. बाबा आल्याचं कळलं ना, म्हणून आले. आजोबा इथे आले ते कोणाला माहित होतं? आम्हाला तर इथे आल्यानंतर कळलं. हिला कसं माहित? नाही, मला तसं काही वेगळं जाणवत नाहीये. म्हणजे मागे प्रियाच्या वेळी जे जाणवलं होतं तसं आता काही वाटत नाहीये. काय चाललंय? काय कुजबुजताय काय? मी ऐकू नये असं काही आहे का? म्हणजे मी यायलाच नको होतं का इथं? तसं असेल तर सांगा, जाते मी परत. कुसुम, आम्ही तुझ्याच विषयी बोलत होतो. माझ्याविषयी? काय? हेच की पूनमला तुझा कसा आधार आहे. कशी आहे पूनम? सावरली आहे, पण अधूनमधून आठवण येते तिला आईची, म्हणजे ममांची. महाराजांनी अंगारा दिला होता तो द्यायला गेले होते. मनशांती मिळते तो लावून. बरी आठवण झाली अंगाऱ्यावरून. मी देखील एक अंगारा आणलेला आहे. सगळ्यांना लावला, तूच राहिली होतीस. मला कशाला? मी मगाशी लावलाय आमच्या महाराजांचा अंगारा. अगं, हा काशी विश्वेश्वराचा आहे.
जाऊ का? पियू कशी आहेस? बाबा आई कुठे आहे? तुझी आई पण ना काहीतरी काम आलं गेली बाहेर. माझ्याकडे बघून बोला ना. पियू तुझ्याकडे बघूनच बोलतोय मी. पण माझ्या डोळ्यात नाही बघत आहात. काय हा वेडेपणा पियू. चल आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला. चल. म्हणजे मी दमून झोपले की सारखा आई कुठे आहे हा प्रश्न विचारणार नाही म्हणून ना. तसं नाहीये बाळा. मग कसं आहे बाबा? आई कुठे सांगा ना तुम्ही प्लीज. पियू बाबा मला खरं उत्तर हवं. जे काही आहे ते मी समजून घेईन, पण प्लीज तुम्ही माझी समजूत नका काढू. पियू तुझ्या आईला पोलीस पकडून घेऊन गेलेत. काहीही केलेलं नसताना तिला कोणीतरी अडकवलंय पियू. पण का? माहित नाही. पण बाबा आई असं काहीच करू शकत नाही. पियू हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, पण पोलिसांना माहित नाही. मग चला आपण त्यांना सांगूया ना. इतकं सोपं नसतं सगळं बाळा. नसेल सोपं, पण बाबा ही चीटिंग आहे. आय नो बाळा, पण का कशाला या प्रश्नांची उत्तर माझ्याजवळ नाही आहेत. आपण शोधूया ना मग ती. पण प्लीज मला एकदा आईला भेटू देत ना. पियू तू खूप लहान आहेस. मी तुला नाही नेऊ शकत पोलीस स्टेशनवर. बाबा पण पियू तू म्हणालीस मी ऐकलं. जे खरं आहे ते सांगितलं. आता प्लीज माझं ऐकशील? ठीक आहे बाबा. ओके. कुसुमत्या, कुसुमत्या, काय झालं ग? झोपत का नाहीयेस? काय नाही ग, झोप येत नाही. दुपारी जास्त झोप झालीये का? नाही. अगं अशी रात्रभर जागी राहणार आहेस का? झोप पाहू. 2 वाजलेत रात्रीचे. देवाचं नाव घे आणि झोप. तू झोप ग, मी झोपते. झोप ना.